राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। अकोल्यात सुद्धा मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल जाणवतोय। विशेष म्हणजे शहराच्या किमान तापमानात तब्बल 5 अंश सेल्सिअसने घट झाली आहे। तर इकडे अमरावती जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पाऊस आणि मोठ्या प्रमाणात गारपीट होते आणि याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसलेला आहे। अमरावती नजीक असलेल्या अंजनगाव बारी परिसरामध्ये केळीसह मिरची आणि इतर पिकं पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत। अंजनगाव बारी या ठिकाणी श्रीकृष्ण भोपळे यांनी 3.5 ते 4 लाख खर्च करत लावलेली केळीची बाग गारपिटीमुळे आणि जोरदार आलेल्या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। 2 दिवसांपासून कृषी विभागाचे अधिकारी देखील पंचनाम्यासाठी फिरकले नाहीयेत आणि याविषयीचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीसह मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे। मी अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहरानजीक असलेल्या अंजनगाव बारी परिसरात आलो। या अंजनगाव बारी परिसरात आपण बघितलं तर ही केळीची बाग आहे आणि ही केळीची बाग अक्षरशः 5 मिनिटाच्या पावसाने, वादळाने आणि गारपिटीने अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहे। जवळपास ही 2 एकरची केळीची बाग आहे। जवळपास 2600 झाडं या ठिकाणी केळीची लावलेली होती, मात्र ही संपूर्ण झाडं आपण पाहू शकतो की अक्षरशः फक्त 5 मिनिटाच्या गारपिटीमुळे आणि पावसामुळे उद्ध्वस्त झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे हातात आलेलं, शेतकऱ्याच्या हातात आलेलं जे उत्पन्न होतं, वर्षभर मेहनत करून आता नेमकं ही केळीची बाग विक्रीला आलेली होती, मात्र त्याच दरम्यान काल आणि परवा जो गारपीट आणि पाऊस झाला त्यामुळे पूर्ण बाग जे ते उद्ध्वस्त झालेली आहे। अक्षरशः पूर्णच्या पूर्ण झाडं आपण पाहू शकतो की झाडं उन्मळून पडलेली आहे आणि जे केळी झाडावर आहेत त्याला देखील गारपिटीचा मार लागल्यामुळं ती केळी देखील आता कुठल्याही कामात पडणार नाही। त्यामुळं शेतकऱ्यांनी आतापर्यंत ह्या झाडाला जो खर्च लावलेला आहे जवळपास 3.5-4 लाख रुपये हा पूर्णतः आता वाया गेलेला आहे। उत्पन्न तर सोडाच, मात्र लागलेला खर्च देखील निघणार नाही। काका मला सांगा, या इकडे किती एकरची ही बाग होती? किती झाडं होते? ही 2 एकराची बाग आहे। इथं 26 ते 50 झाडाची लागवड होती। ती गुरुवारी दुपारी 5 वाजता दुपारी आलेल्या पावसानं पूर्ण आमचं उद्ध्वस्त केलेलं आहे। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगितलेलं होतं? त्यांना फोन करून सांगितलेलं आहे आणि व्हिडिओ पण पाठवलेले आहे, पण अजून कोणी आलेले नाही। साधारणतः किती झाडं होते, याला किती खर्च आला आतापर्यंत आणि किती उत्पादन तुम्हाला होणार होतं? याला आम्ही जवळपास 3 ते 3.5 लाख रुपये खर्च लावलेला आहे आणि अपेक्षित होत पण 7 ते 8 लाख रुपये अपेक्षित होत। आता या गारपिटीमुळे आणि पावसामुळे जे पडलेलं आहे त्यामुळे आमची संपूर्ण बाग उद्ध्वस्त झालेली आहे। आम्हाला आता याच्यातून उत्पन्न अपेक्षित नाहीच आहे। पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अंजनगाव बारी, अमरावती। तर इकडे सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यामध्ये पावसानं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्यामुळे या भागात शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि मुसळधार पावसामुळे घोडगेवाडी परिसरात याचा मोठा फटका बसल्याचं बघायला मिळतंय। घोडगेवाडीतील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झालेल्या आहेत। प्राथमिक अंदाजानुसार घोडगेवाडीतील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आणि अगदी हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। तर इकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। धान उत्पादकांसह मका उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत। कापणी करून ठेवलेला मका पीक पावसामुळे पूर्णपणे भिजलंय आणि ते खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत। आपलं पीक वाचवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी चक्क महामार्गावरती मका वाळवण्यासाठी टाकल्याचं पाहायला मिळतंय। तर शासनाच्या वतीने लवकरच मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। आता बातमी रायगडमधून। रायगडच्या दक्षिण भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। मणगाव, महाड, म्हसळा तालुक्यामधील पावसाच्या सरी बरसत आहेत आणि महाडमध्ये वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याचा प्रकार घडलेला आहे। तर इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरीतील चिपळूण असेल किंवा गुहागर, संगमेश्वर या सगळ्या ठिकाणी पावसाची दमदार हजेरी बघायला मिळते। मागील 2 ते 3 दिवसांपासून दुपारी 12 ते संध्याकाळी 4 पर्यंत उन्हाचा तडाखा आहे, तर संध्याकाळी 5 ते 7 पर्यंत रिमझिम पाऊस असा ऊन पावसाचा लपंडाव सध्या रत्नागिरीमध्ये बघायला मिळतोय। रत्नागिरीतील संगमेश्वर लांजा या ठिकाणी काही झाडांची पडझड झालेली असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये।